बातमी दोन राजकीय नेत्यांमध्ये बघायला मिळालेल्या वादाची। विधान भवनाच्या बाहेर गेटवर गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांच्यात वाद बघायला मिळाला। गोपीचंद पडळकर यांनी गाडीचा दरवाजा आपटला असा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला। जितेंद्र आव्हाड यांचे कार्यकर्ते आणि नितीन देशमुख यानंतर आक्रमक सुद्धा झाले आणि दोनही नेत्यांकडून एकमेकांना शिवीगाळ करण्यात आली। यासारखी अशी कुत्री येऊन फिरत नाही। वो दाखव की एकटाच आहे। अरे एकटा जरा ये ना तो बघतो ना ये एकटाच आहे ना मी यासारखी अशी कुत्री येऊन फिरत नाही। वो दाखव की एकटाच आहे। अरे एकटा जरा ये ना तो अरे शिव्या द्यायच्या आहे का? अरे आम्ही मुंबईत राहिलो रे बाळा, मुंबईत असे अनेक जण गेले आले, आम्ही सगळं बघितलंय। असा आहे माझा प्रश्न असा आहे की तुला राग का आलाय? पहिल्या वेळेस तू माझ्या बरोबर मस्ती केली आणि म्हणून मी ओरडलो मंगळसूत्र चोर। आता मंगळसूत्र चोर कोण हे सांगावं त्यांनी। एवढा राग तुम्हाला आलाय ना? मी काय बोललो तुम्हाला तो तुम्हाला एवढा राग आलाय? तुम्ही दरवाजा फिल्मी स्टाईलने ढकलला लात मारून। अरे मग आता त्याला काय होतं? गाडीच्या आडवं यायचं नाही। गाडीच्या आडवं आल्यानंतर काय होणार? दोघेही सभागृहामध्ये सदस्य आहात, त्यांनी सांगितलं आहे की एका सदस्याने एका सदस्यावर शिवीगाळ केलेली आहे, आरोप कसली कारवाई कर म्हणावं, काय करायचं? तुम्ही शिवीगाळ केला तर तुमचा आरोप आहे तुमच्यावर। मी काय झालं? ती स्पष्ट दिसतंय की गोपीचंद पडळकरांनी शिवीगाळ केली। फक्त शिवीगाळ केली असं म्हणतात ना? ठीक आहे, बघू, तुम्ही केली का? बघा ना व्हिडिओ।